श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नम. नलगे करणे तीर्थाटन. रठयोगाधिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान. मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता. चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता. तेथे काही न उरेची. वर्तन असता संसारी. स्वामीपद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी. निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवण. अंती दाविती सूर भुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. आपुली व्हावी प्रख्याती. हे नसे चित जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती. काही न जाणती जन वार्ता. कोणासी भाषण न करीती. कौनाचे ग्रहा न जाती. दृष्टोत्तरे जन ताडिती. तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची जयांची चित्ती. सदा अरण्यात वसती. एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान. सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती. जन हसती तया ते. त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत. दीन स्थिती तयाची. बसाप्पा व्यवसाय करी. पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्व दारिद्र्य घरी. पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ. दिगंबर यती राज. कंटक शय्या करून तियेवर केले शमन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे. अंतरी पटली खून. यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन कंटकशयवरी केले. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी अस्तविता. झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका. कृपाघना भक्त पालका. पाप ताप दैन्यहारका. विश्वपते जगद्गुरु. पाहुन या प्रेमळ भक्ती. अंतरी संतोषले येती. वरद हस्त ठेविती. तत्काळ मस्तकी तयाचे. बासाप्पाचे श्रीचरणी. मन जडले पै तपासुनी. राहू लागला निशिदिनी. स्वामी सानिध्य आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसत कुटील जन तयाते. वेड्याच्या नादी लागला संसार्याने सोडिला. घरदार विसरला. वेडा झाला निश्चये. मग बासाप्पाची कांता. ऐकोनी आयशी वार्ता. करीत असे आकांता. म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन. परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे. बसाप्पा येता ग्रहासी. दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी. वेड काय लागले. परी बासाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवाद न भीत असे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन. काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान. चित्त देऊन ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसावा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात. घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ. बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात. क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी. वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी. चरणी रुतती कंटक. परी बासाप्पाची चित्ती. न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती. देहभान नसेची. तो समर्थ केले नवल. प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ. तेजे अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अलोकित. तो असर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनी आयशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही. दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ. बसाया भय सोडून त्वरित. बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंग वस्त्र. टाकीते एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पावर त्वरित. सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त. तेजही नष्ट झाले. तेथून या परतले. सत्वर ग्रामा माझे आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र. बसाप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत. सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामीचरणी. प्रेमाश्रू
प्रेमाश्रू नयनी वाहाती, त्यासी बोलती यतीश्वर. घरी जावेत वा सत्वर, सुखे करावा संसार. दारा पुत्रा पोशिजे, आनंदोनी मानसी. बासाप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी. तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थाची. वार्ता न उरेची दैन्याची, याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदिन. प्रेमे विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर. स्वामी सुतांचे चरित्र, मन करुणिया स्थिर. सादर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समन, सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.